पुण्यामध्ये काय परिस्थिती आहे मंदारकडून जाणून घेऊयात. मंदार, तिकडे रांगा लागल्यात का? विलास, पुणेकर पुढच्या 5 वर्षांसाठी पुण्याचे कारभारी आज निवडणार आहेत. त्यासाठी सगळी यंत्रणा सज्ज झालेली आहे. पुणे शहरामध्ये 3431 वोटिंग बूथ आहेत, म्हणजे मतदान केंद्र आहेत. त्यासाठी जवळपास 10,000 पोलीस कर्मचारी आणि अधिकारी तैनात करण्यात आलेले आहेत. तर निवडणूक विभागाकडून जवळपास 20,000 कर्मचारी या सगळ्या निवडणूक प्रक्रियेसाठी आज काम करतायत. पुण्यामध्ये मतदानाला सुरुवात झालेली आहे. आपण आता आहोत पुण्यातील कसबा पेठेमध्ये, प्रभाग क्रमांक 16 मध्ये. या ठिकाणी जी लढत आहे ते काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि भाजपचे गणेश बिडकर यांच्यामध्ये आहे. आणि या दोघांची लढत निवडणुकीच्या आधीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेला आल्याचं आपण पाहिलेलं आहे. पुण्याच्या सगळ्या परिसरामध्ये आपण जर बघितलं तर कोणता एक पक्ष संपूर्ण शहरावरती वर्चस्व ठेवून आहे असं आपल्याला चित्र पाहायला मिळत नाही. प्रत्येक पक्षाची काही पॉकेट्स आहेत, त्या ठिकाणी त्या पक्षाचं वर्चस्व आहे. त्यामुळे आज जे मतदान होणार आहे त्याकडे सगळ्यांचं बारकाईने लक्ष असेल. एका कोणत्या पक्षाची लाट किंवा एका कोणत्या पक्षाला सगळ्या संपूर्ण शहरात मतदान होईल असं आत्ताचं चित्र नाही. त्यामुळे कार्यकर्त्यांना, उमेदवारांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांना अधिकाधिक लोकांना मतदान केंद्रांपर्यंत घेऊन यावं लागणार आहे, जेणेकरून अधिकाधिक मतदान होईल. मतदानाला सुरुवात झाली आहे. विलास, नक्कीच. तेव्हा पुण्यातली ही सगळी परिस्थिती आहे.